नमस्कार. हा माझा काव्य वाचनाचा पहिला प्रयत्न. कवितेचं शीर्षक आहे कविता म्हणजे. प्रयत्न असा आहे की आपण जेव्हा कविता लिहितो तेव्हा आपण कुठल्या मनस्थितीत असतो, आपण कविता का लिहितो, ह्याचा कुठेतरी शोध घेणं. तर कविता अशी सुरू होते की कविता म्हणजे सोप्या भावना कठीण शब्दात व्यक्त करणं आणि जुळत नसलं तरी यमक जुळवत राहणं. कविता म्हणजे शब्दांच्या गर्दीत भावना लपवणं आणि सांगता येत नसेल तरी सांगायचा प्रयत्न करत राहणं. कविता म्हणजे सत्य कळत असेल तरी स्वप्नांच्याच जगात जगायचा हव्यास. आणि कविता म्हणजे चौखूर उधळणाऱ्या मनाला हळूवार घातलेला एक लगाम. कविता म्हणजे तू नसताना असल्याची जाणीव आणि कधी कधी तू असताना ही जाणवलेली तुझी उणीव. कविता म्हणजे एक भास आणि कधी कधी मनाला झालेला त्रास. कविता म्हणजे एक व्यंग आणि कधी कधी मनात उठलेले तरंग. कविता म्हणजे प्रेम आणि कधी कधी चुकलेला नेम. कविता म्हणजे रंगलेला डाव आणि कधी कधी विस्कटलेला गेम. कविता म्हणजे आपण दोघे आणि कधी कधी फक्त मी. कविता म्हणजे बहरलेलं झाड आणि कधी कधी सुकून गेलेली बी. कविता म्हणजे मनाने घेतलेला झोका आणि कधी कधी हृदयाचा चुकलेला ठोका. खरंच सांगतो तुला, कविता म्हणजे मनाला लागलेली एक आस आणि कधी कधी फक्त टाइमपास. तर ही माझी पहिली कविता, म्हणजे कविता पहिली नसेल पण कविता वाचन ह्या गोष्टीबद्दलचा पहिला प्रयत्न. तुमचे जर काही अभिप्राय असतील तर जरूर कळवा आणि मी ते माझ्या पुढच्या कविता वाचनामध्ये इन्क्लूड करू शकेन. धन्यवाद.